कुठं पोहोचले शोरूम मध्ये. मला 4चा टाइम दिला यानं मेकअप करायला 5 वाजले. 4चा टाइम दिलेला 5 म्हणून. अरे ते आधीच रेडी झालेले असं मला वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता. शेवटी नंबर प्लेट लावलेली आहे. जुगाड केला आम्ही. या भाईने लावून दिले. चांगलं काम केले. किती दिवस सांगितलेलं याला नंबर प्लेट. कॉफी मागवले आणि बघ कॉफीचं पण आता ते नाव पण ठेवायला लागली कॉफीला. हे जेवले का तुम्ही? जेवल्या? मामाने डायरेक्ट आम्हाला इकडे आणली. चला बघा बाबूला बघा. बाबू आवाज बेबी. हॅलो काही जणी सर्व युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज पण आता शूटला निघालोय. तर कसं आहे शूट आहे तर आज आहे कार डिलिव्हरीचं शूट. सिंगर राज पाटील यांचे शूट आहे. त्याच्यासाठी हेल्मेट घेतलाय. पत्रिका काल विसरलेलो. आमंत्रण करायला गेलेलो काल. पण काल काय झालं, काल माझ्या मोबाईलमध्ये जागाच नव्हती. त्याच्यामुळे मी काही ब्लॉग शूट केलं नाही. भाई सुद्धा आलेले. त्यांची इच्छा होती की ब्लॉग शूट करावं पण नाईलाज होतं माझा पण. तर काल ब्लॉग काही बनवलं नाही. आता चालू गिम्बल वगैरे घेतलाय. 4चा टाइम दिलाय. 3:30 वाजले. पत्रिका आपल्याला डायगर गावात द्यायची आहे आणि डायगरला शूट आहे म्हणून. तर चला पटापट जाऊ लोकेशनवर पोहोचू. कारण की क्लायंट पण पोहोचतील. बघूया. कारण की आपल्याला पत्रिका देऊन नंबर प्लेट पण सुद्धा गाडीची घ्यायची आहे. जसं होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. इथं पोचलोय आता. पत्रिका देऊन मस्तपैकी शोरूमच्या बाहेर मारुती सुझुकी नेक्सामध्ये घ्यायची एक गाडी डिलिव्हरी. बघू दाखवतो तुम्हाला. कोणती गाडी आहे ती नंतर सांगेल. आता मला तर माहिती आहे पण अजून काही राज वगैरे ते आले ना. आले का तुम्हाला दाखवतो. सध्या मला जेवढे बी रोल पाहिजे होते तेवढे घेतलेले आहेत. आणि आता खूप सारे आज गाड्या डिलिव्हरी आहेत. लागोपाठ 3 ते 4 आहेत. आला ना तो तुम्हाला दाखवतो. कुठं काहीच बघू शकतो. तर काहीच बघू शकता ट्रॅफिक कुठपर्यंत आलेली आहे. काहीच सुचत ना. काय ट्रॅफिक लावतात मला तेच कळत ना. कल्याण भटा कुठं राहिला ना. ट्रॅफिक कुठं आले बघा. अवंती पॅलेस होंडाच्या शोरूमच्या जवळ पोहोचले शोरूम मध्ये. मला 4चा टाइम दिला यानं मेकअप करायला 5 वाजले. 4चा टाइम दिलेला 5 म्हणून. रातचे ऐक ना. रातच्या लग्नाला लगीन जर 5चा असेल ना तर तुम्ही 4 वाजता रेडी व्हा. अरे ते आधीच रेडी झालेले असं मला वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता. शेवटी नंबर प्लेट लावलेली आहे. जुगाड केला आम्ही. या भाईने लावून दिले. चांगलं काम केले. किती दिवस सांगितलेलं याला नंबर प्लेट लाव. अवतार बघ याचा अवतार. कसा विषय म्हणजे तुला किती वाजता फोन केला मी? हा काम धंदा. मग ते यो पण काम धंदाच आहे. हे सोडून यायचं. MH03CQ7376. हाँ जाओ सीधा घर पे जाओ. चल तुला आज हा काहीच बघू शकता. आई फुल फायदा उचलले शोरूमवाल्यांना. कॉफी मागवले आणि बघ कॉफीचं पण आता ते नाव पण ठेवायला लागली कॉफीला. दारू सांगू नाही. आता त्याला चांगलंच असतो. हा गाडी घ्यायला 3-4 जण यायचं. तुम्ही सगळं अख्खी पलटण घेऊन आले. हा 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 बिस्किट नाही दिला. चल बिस्किट देतो. आता तुला इथं दुकान कुठं सांग मला. हा ए दीदी दुकान कुठे इकडे? दुकान कुठे इथे ते सांग मला. इथं कुठे दुकान दिसतं? तो तिकडे रस्त्यावर जायचं आपण. चल चप्पल घाल. चल आपण जाऊ. चल चल
तयार झाले पोर बिस्किट साठी. चल लवकर आता ना, देईल मी आणून दिला. अजून बारीक आहे ना, ही जरा मोठी झाली. ए अशी कशी चप्पल घालतो तू? अरे उलटे पाय घातले ती, डेंजर. बघल ना ब्लॉग तेव्हा सांग झालं. तर गाईज फायनली आता आम्ही निघालो दोघे जण. हिला आता बिस्किट घेऊन देतो. पहिला बिस्किट पाहिजे ना? काय पाहिजे तुला? बिस्किट पाहिजे. तर डोअर मला खोलायला लागेल, डेंजर सीन आहे. चला जाऊ आपण बिस्किट आणायला. हे काय घेऊन आले? केक पण घेऊन आले का? डेंजर आहे. प्रशांत कॉर्नर आणि हार. चला आपण जाऊ पहिला बिस्किट देऊन यायला. डेंजर एकदम सीन आहे यांचा. लई लेट केलं आई ना? लेट केला ना तुम्ही? डॉगेश भाई चलो अभी बिस्किट दिलाता इन लोग को, थोड़ा मजा भी करेंगे हम लोग. कॉफी तर पिली, नाव पण ठेवलं. डेंजर माणसं ती. काहीच फायनली आम्ही घेतलाय टपरीवरून गुड डेचा बिस्किट. तर जाऊ आणि हिला कॉफी देऊ. कॉफी पिशील? चहा पिशील? चहा पिशील तर चल जाऊ आपण चहा पितो. हे जेवले का तुम्ही? जेवल्या? मामाने डायरेक्ट आम्हाला इकडे आणली सांग बाबू. हा हे जेवायला दिला का तुला मामाने? मग उपास आवरे खोटा तरी न बोलायचा. खोटं बोलायचं नाही. ते त्यांचं बोलून देता ना. बघू शकता आता रेटिंगचा चालू आहे मस्त पैकी. आता इथं तुम्हाला जसं रेटिंग वाटेल तसं देऊ शकता तुम्ही. कंपल्सरी नाही आहे की इकडे इकडे इकडे. आता रिव्ह्यू चालू आहे. रिव्ह्यू. चहा नाही भेटला तुला? भेटला चहा? चहा नाही भेटला तुला? नाही भेटला चहा? पाहिजे तुला? हे पाहिजे का दीदी? हे चीटिंग आहे का? उचलते. बाबा केक ना खात? काय खाता मग? या नको दे. चला तर काहीच फायनली गाडीची डिलिव्हरी झालेली आहे. आता निघालो. आता पुन्हा त्यांच्या घरी जायचं आहे. तिथं काहीतरी टेक घ्यायचं आहे 1-2. ते घेऊन निघू. इकडून घ्यायची होती मला गाडीची शूट रोडमध्ये, पण माझ्याकडे स्कूटी आहे आणि फोनच नाही अवेलेबल. त्याच्यामुळे तर बघूया. थोडा टाइमपास केला कारण की आपल्याच मित्राची गाडी आहे आणि त्याची बहीण माझी मैत्रीण, स्कूल फ्रेंड. तर चला. हे धीरे या बाजूला घे ना थोडा. अजून पुढे घे एकला ती. हा पेटो 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 पेटो. चलो मंडळी बाय. सेफ आरामात जा. होय दीदी बाय. काय ना तिची इच्छा नाही, मामाच्याकडे राहायची इच्छा आहे, घरी जायची इच्छा नाही तिची. चला बाय. तर काहीच फायनली शूट करून पोहोचलो आता घरी. आहोत तर एकदम विचित्र झालाय. बेकार आहे. पहिला जातो फ्रेश होतो. आता ब्लॉग किती झाले मला पण माहिती. पहिला व्हिडिओ एडिट करायच्या मागे लागतो कारण की उद्या पण शूट लागला आज.
उद्या काहीच नव्हता पण आता लागलेला आहे. उद्या पण वेलकम सेरेमनीचं आहे वाटतं, तर तुम्हाला बघायला भेटेल उद्याच्या. तर उद्या कंटिन्यू करेन ब्लॉग की उद्या सेपरेट पण बनवू, काही सांगू शकत नाही. तर चला पहिला फ्रेश होता. तर काही झालं फ्रेश मस्तपैकी आणि मम्मीने घेतले आता इथं पूजा करायला. बघू शकता आज गुरुवार आहे त्याच्यामुळे हे बघा पोती असते. तर चला तोपर्यंत आपण एक व्हिडिओ एडिट करून देऊ. चला तर काही दिवस दुसरा आता चालू आहे दुसऱ्या शूटला. आज देणार आहेत बाबूला डिलिव्हरी, म्हणजे डिस्चार्ज देणार आहे सगळे. तर डिस्चार्जची आपल्याला व्हिडिओ बनवायची आहे. तर चला जाऊ आता डोंबिवलीमध्ये. तर इथून जायचं आपल्याला डोंबिवलीला. पाथर्ली रोड इथे कोणतरी हॉस्पिटल आहे, तिथं पोचायचं आपल्याला. बघूया किती वेळाने पोहोचतो. 11 किलोमीटर दाखवतंय गुगल मॅपला. फक्त मी चेक केलं जर बरं दिव्यावरून जाऊ की इकडून जाऊ त्याच्यासाठी. आणि पावसाचं वातावरण आहे तर बघू कसं काय होतं. कालच्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतोय तर जाऊ थोडासाच म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण माझ्या मोबाईलमध्ये पण तेवढा पेस नाही. मोबाईल नवीन बघायला जातो आहे पण काय टाईमला भेटत नाही मला मोबाईल. आणि जो मोबाईल मला पाहिजे तो जिथं जिथं भेटतोय तिथं बजेटपेक्षा बाहेर आहे. तर चला पोचू लोकेशनला, दाखवतो तिथं काय कसं काय होतं. हेच पोचलो इकडे. मस्त गाडी वगैरे सजून घेतली जस्ट आणि पाऊस आला म्हणजे फुगेच लावले. अक्षय गेलेलं फुगे आणायला. आता गेलं वरती हॉस्पिटलमध्ये. कोणत्या रूममध्ये मला पण नाही माहिती. बघू आता खाली आल्यावर. लिंबू वगैरे जे काय पाहिजे नारळ वगैरे ते आणलेलं आहे. जेवढा काय दाखवायचा प्रयत्न करेल तेवढाच बघा. आता नोव्हेंबर उगवणार तरी काय पाऊस थांबाचं नाव घेत नाही. कसं व्हायचा. अजून लोकांची लग्न जमल्यात ती पण खाऊन जा बाबा. हेच फायनली पावसाने एकदम करच केला. काही शूट करायला नाही भेटला. थोडाफार केलंय तुम्हाला बघायला. इंस्टाग्रामला जर फॉलो नसाल केला तर जाऊन फॉलो करा. आता फक्त एक एंट्री घेतो गाडीची. गाडीमध्ये बसवताना पण ना दाखवलं मी. तर फुगे लावल्यात असे मी ठिकाणी वायफरला लावल्यात गाडीच्या. तर फिरवतो फुगे हालतात सगळं. गाईज बघू शकता फटाके पावसामध्ये वाजवतो आम्ही. वन टू थ्री उतरा. चला सोबत या. दोघं सोबत या. एंट्री केल्यावर तरी सोबत या. चला या. बघा त्याला. बघा बघा त्याला. बघा बघा इकडे समोर. बघा बाबूला बघा. बाबू आवाज बेबी. रेडी 1 2 3 स्टार्ट. तर काहीच फायनली पोचलो घरी. मस्त असं शूट झाले. आता एडिट करायचं बाकी. आता एडिट करतो जाऊन. लोच्या काय झाला पावसाने वांदे गेले. जाम वांदे गेले. चला जाऊ फ्रेश होतो पहिला. खूप पाऊस भिजलेलो पण हे जेवढा म्हणजे पाऊस गेल्याच्या नंतर पूर्ण सुकलो अशी गत झाली. चला आता भेटतो थोड्या वेळाने. काहीच फायनली फ्रेश झालो मस्तपैकी. स्टार पण कुठे ठेवलेस. स्टार पण आणले. मी चिरनेरला गेलो होतो ना त्याच्या पुढे एक गाव आहे तिथे गेलेलो. तिथून घेऊन आलं. हे लपून ठेवलेलं सगळं. खायला 2-3च भेटलं. तर चला खाऊन घेतो. तर काहीच फायनली जेवण करून घेतलेलं आहे. आणि मग पालना कसा टाकलाय आमच्या सोहानीचा बसतात. पहिला हॉलमध्ये होता आता इकडे बाहेर शिफ्ट केलं. म्हणजे कधी शिफ्ट केले गेल्या वर्षीपासून. तेव्हापासून मी दाखवलं का मलाच नाही माहिती. चालू आता खाली लॉक लावून येतो कारण कार्तिकला होणाऱ्या गोष्टी हे तेव्हाही त्याच्याकडे आहे चावी. म्हणजे नॉर्मली लॉक लावतो. तर कालचा आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.